नमस्कार, मी मनीषा. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. तर टायटलवरून तुम्हाला कळालंच असेल आम्ही कुठे निघालो आहे. तर आम्ही निघालो भीमाशंकर ज्योतिर्लिंगाच्या दर्शनासाठी. आत्ता वाजलेत सकाळचे 8 आणि सकाळी सकाळी आम्ही डायरेक्ट भीमाशंकरला नाही, आम्ही जाणार होतो घोडेगाव आणि गाव मार्गे भीमाशंकर. तर आमच्या गावावरून घोडेगावला जाण्यासाठी आम्हाला एक अर्धा तास लागला. घोडेगाववरून माझे काही फॅमिली मेंबर्स येणार होते आणि त्यांना घेऊन आम्ही पुढे भीमाशंकरला जाणार होतो. आणि मग तिथं गेल्यानंतर त्यांना भेटलो आणि त्यांच्या गाडीतलं सामान आमच्या गाडीमध्ये ठेवलं. आणि तुम्ही म्हणत असाल एका दिवसाच्या ट्रिपसाठी एवढं सामान का घेतलं आहे? कारण आम्ही घरून डब्बा घेतला होता जेवणाचा. डब्बा यासाठी की आपण नेहमीच हॉटेलमध्ये जेवण करतो, पण अशी एक इच्छा होती की एवढ्या सुंदर वातावरणात आपण जात आहे तर एखाद्या ठिकाणी बसून घरचा डब्बा नेऊन जेवण करावं. बघू आता पुढे काय होतं आहे, तसं घडतं आहे का काही. घोडेगावहून आम्ही पुढे आलो. पुढे आल्यानंतर आम्ही नाश्त्यासाठी थांबणार होतो, कारण सकाळपासून निघालो होतो, त्यामुळे एक 10 वाजले होते. 10 वाजता आम्ही नाश्त्यासाठी थांबलो. नाश्त्याला आम्ही पोहे मागवले होते. आणि नाश्ता करून आम्ही पुढे निघालो. तसेच जाता जाता माझ्या आईला तिथे एक मनी प्लांटचं झाड दिसलं. आणि असं म्हणतात की मनी प्लांट हे चोरून आणून लावल्यानंतरच लागतं. तर माझ्या आईने तिथून मनी प्लांट चोरून घेतलं आणि ते मनी प्लांट आम्ही असं गाडीमध्ये डेकोरेट करून ठेवलं. आणि पुन्हा नंतर घरी येऊन मी त्याला कुंडीमध्ये लावलं. बघू आता येतं आहे का. मग तसंच प्रवास करत आम्ही पुढे भीमाशंकरला पोहोचलो. भीमाशंकरला गाडी पार्क केली आणि गाडी पार्किंगच्या तिथे आम्हाला लिंबू सोडा भेटला. तर आम्ही सगळ्यांनी लिंबू सरबत पिलं. आणि भीमाशंकरला तुम्हाला डायरेक्ट मंदिराजवळ तुमची गाडी नेता येत नाही. तिथून त्यांच्या गाड्या आहेत त्या लोकांच्या, आणि पर शीट 20 रुपये ते तुम्हाला तिथे नेऊन सोडतात. आणि जिथे गाडी पार्क केली तिथून मंदिर 1 किलोमीटर अंतरावर होते. मग तसंच आम्ही तिथे उतरल्यानंतर सगळ्यांनी आम्ही गंध लावून घेतले. गंध लावून आम्ही दर्शनाच्या लाईनमध्ये थांबलो. आणि लाईनमध्ये थांबल्यानंतर आम्हाला वरती एक माकडाचं पिल्लू दिसलं. ते ऊस खात होतं. त्यानंतर आम्ही मंदिरात गेलो. मंदिरात व्यवस्थित दर्शन झालं, पण मंदिरामध्ये व्हिडिओ आणि फोटो अलाउड नव्हते, त्यामुळे मी आतला काही व्हिडिओ केला नाही, बाहेरूनच केला. आणि मंदिराच्या बाजूला एक विहीर होती, ती विहीरही पाहिली. त्यानंतर परत निघालो. परत निघताना मंदिराच्या बाहेर खूप सारे दुकान होते वेगवेगळ्या वस्तूंचे, देवाच्या मूर्तीचे वगैरे. तर मी घरासाठी थोडंफार तिथून शॉपिंग केली. आणि मग नंतर मुलांसाठी थोडीफार केली. मुलांना काही खायच्या वस्तू घेतल्या आणि तिथून पुढे निघालो. मग जाता जाता आम्ही एक शेत पाहिलं आणि शेतामध्ये बसून मस्त निसर्गाच्या सानिध्यामध्ये जेवण केलं. सोबत डब्बा घेतला होता आणि ते बरं पडलं आम्हाला. डब्बा घेतला आणि व्यवस्थित बसून जेवण केलं. जेवण केल्यानंतर पुढच्या प्रवासासाठी निघालो. आता इथून आम्ही जाणार होतो घोडेगाव येथे. घोडेगावमध्ये एक बाग आहे
आणि तिथे तुम्ही लहान मुलांना घेऊन जाऊ शकता असं आम्हाला आमच्या रिलेटिव्हजनी सांगितलं होतं. मग त्यामुळे आम्ही तिकडे जाण्यासाठी निघालो. आणि ही बाग घोडेगावमध्येच आहे आणि या बागेचं नाव आहे ताई नाना पार्क असं आहे. छान आहे बाग. एक अर्धा एक तास आम्ही तिथे होतो. लहान मुलांना खेळण्यासाठी खूप काही आहे आणि बागेच्या सुरुवातीलाच प्रवेशद्वाराजवळच एक खंडोबाचं मंदिर आहे आणि इथून व्ह्यू पण खूप छान दिसतो. खंडोबा महाराजांचं दर्शन घेतलं आणि पुढे बागेमध्ये गेलो आणि ही बाग टेकडीवर होती वर, त्यामुळे इथून पूर्ण गाव दिसत होतं आणि इथून व्ह्यू पण खूप छान होता. त्यानंतर दर्शन घेऊन आम्ही वर आलो बागेत. बाग खरंच खूप छान होती. लहान मुलांना खेळण्यासारखी, मोठ्यांना खेळण्यासारखी. आम्ही तिथे 1-2 तास तरी घालवला असेल. तिथून आम्ही परत निघालो ओझरसाठी. ओझरला गणपतीचं दर्शन घ्यायचं होतं. घोडेगाववरून ओझरला जाण्यासाठी आम्हाला 1 ते 1.5 तास लागला असेल. ओझरला पोहोचलो, गाडी पार्क केली आणि मंदिराकडे निघालो.
ओझरचं मंदिर पण खूप छान आहे, पाहण्यासारखं आहे. बाहेर जरी गर्दी दिसत असेल तरी आम्हाला दर्शनासाठी जास्त वेळ लागला नाही आणि जास्त गर्दीही नव्हती. आणि इथेही आतमध्ये व्हिडिओ आणि फोटो काढण्यासाठी मनाई होती. त्यामुळे इथे मी मूर्तीचा व्हिडिओ नाही घेऊ शकले. त्यामुळं बाहेरील आवारातला गाभाऱ्यामधला व्हिडिओ घेतला आहे, पण आतमध्ये नाही घेता आला मला. मला जेवढं शक्य झालं तेवढा मी व्हिडिओ केला आहे. त्यानंतर आम्ही खूप थकलो होतो, त्यामुळे सगळ्यांनी चहा घेतला ओझरमध्ये. आणि परत घरी आलो. घरी आल्यानंतर दुसऱ्या दिवशी माझे फॅमिली मेंबर्स सगळेजण जाणार होते. त्यामुळं लवकरच आमची 10th मॅरेज ॲनिव्हर्सरी येणार होती. त्याचा ॲडव्हान्समध्ये सेलिब्रेशन केलं सगळ्यांसोबत आणि सगळ्यांना बाय बाय केलं. माझा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल खूप धन्यवाद. माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू. बाय.